हॅलो. आज आपल्याला झणझणीत असं बांगड्याचं कालवण करायचं आहे. त्याच्यासाठी हे 4 बांगडी मी घेतलेली आहेत आणि हे धुवून कापून घेतलेली आहेत त्याला. आणि सगळे बांगडे बघा, हे बघा गाबोळीवाले आहेत बांगडी. त्याला आता फक्त आपल्याला मीठ लावून त्याला आपण मेरिनेट करून ठेवायचं. थोडंसं मीठ असं लावून आपण मेरिनेट करून ठेवूया अर्ध्या तासासाठी. चला, आता आपल्याला बांगडे आता मेरिनेट झालेले आहेत चांगले 1 तासासाठी. आणि आता आपण प्रथम आता वाटण रेडी करूया आपण. आता त्या वाटणासाठी मी आधी हे खोबरं घेतलेलं आहे, हे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 1 मिरची घेतलेली आहे, 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे आपण वाटण प्रथम करून घेऊया. हे बघा, आपलं आता वाटण रेडी झालेलं आहे. आता मी गॅस पेटवते आणि आपण कालवण करायला सुरुवात करूया. आता याच्यामध्ये आपण प्रथम तेल घालून घेऊया. आता 2 पळ्या मी तेल घातलेले. आता आपलं तेल तापलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण आता पहिला वाटण टाकून घेऊया. एकदम बारीक गॅस करायचा आणि हे टाकून घ्यायचं. हे बघा, आता याचा संपूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता मी 2 छोटे चमचे मिरची पावडर घातलेली आहे. ह्याच्यामध्ये मिरची पावडरचा जास्त उपयोग करायचा, मिक्स मसाला नाही घालायचा. आता ही अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे परतून घेऊया चांगलं. हे बघा, हे असं चांगलं तुम्ही परतून घेतलं ना तेल सुटेपर्यंत, तर ते आणखी टेस्टी होतं. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. आपण बांगड्यामध्ये मेरिनेट करताना मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे आपण जपून मीठ टाकायचं थोडं. आता ही कोकमंही आपण घालून घेऊया. आता ही 5-6 कोकमं मी घालून घेतलेली आहे आणि हे तिरपळ घातलेलं आहे. बांगड्यामध्ये ना तिरपळ अतिशय छान लागतं टेस्ट. 5-6 तिरपळं घातलेली आहेत मी त्याच्यामध्ये, तुम्ही घालून बघा. या कालवणाचं हे एवढं विशेष आहे ना की हे जर तुम्ही चांगलं परतून घेतलं ना याला तेल सुटेपर्यंत, तर अतिशय टेस्ट येते. खूप टेस्टी होतं हे कालवण. हे बघा, आता याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून, जेवढं आता आपल्याला कालवण किती पाहिजे त्या हिशोबाने आपण पाणी टाकायचं. तर आपल्याला एकदम पातळसर नाही करायचं आहे, असं दबदबीत कालवण करायचं आहे. आता ह्याला उकळी येऊन देत. हे बघा, आता कालवणाला ह्या उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बांगडी सोडूया. हे तिरफळ घातलेलं बांगड्याचं कालवण खरोखर छान लागतं. आता ह्याला जवळजवळ आपण बारीक गॅस करून ह्याला 7 ते 8 मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊया. हे बघा, आपलं बांगड्याचं कालवण आता मस्त झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि सर्व करून घेऊया. आज मी तुम्हाला जबरदस्त असं चवीचं चमचमीत असं बांगड्याचं कालवण करून दाखवलेलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.